मध्यम भारी दर्जाची जी जमीन असते त्या जमिनीपेक्षाही थोडीशी हलकी असलेली जमीन आहे. गावाजवळच हे 2 एकरचं आमचं शेत आहे. या जमिनीतसुद्धा या प्रकारची हळद घेतली आहे. जमीन हलकी असल्यामुळे हळदीचे अंतर 4.5 फुटावर घेतले होते. आता आपण पाहू शकतो तास मिळत आहे. कालच हळदीला या भर मारून घेतला होता. या प्रकारे कंडिशन आहे. कोणी म्हणते हलक्या जमिनीत हळद तेवढी पिकत नाही. मान्य आहे, तेवढी पिकणार नाही, पण अगदीच इतकी पण कमी पिकणार नाही की ते आपल्याला त्यात काही उरणार नाही. या जमिनीमध्ये कमीत कमी 30 क्विंटल एकरी उत्पन्न आवश्यक आहे. वाळून 30 क्विंटल हळद होईल अशी अपेक्षा आहे या शेतामध्ये. काल ड्रिंचिंग करून घेतली होती आणि आज हळदीला आपण काल एक भर मारून घेतला होता. इकडे वाढ खूप चांगली आहे हळदीची. कलर पण हिरवा आहे. हलक्या जमिनीत पिवळी हळद होते तसे म्हणते, पण सूक्ष्म अन्नद्रव्याचा व्यवस्थित जर वापर केला तर हलक्या रानातसुद्धा आपण चांगल्या कंडिशनची हळद घेऊ शकतो.